ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून या, शेअर नाही केला असेल शेअर करून या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला, तिथून जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, अगदी फ्री मध्ये प्रोव्हाइड करतात मित्रांनो। जर तुम्हाला फ्री मध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असेल, तर आपल्या टेलिग्राम ग्रुपचं लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, अगदी फ्री मध्ये प्रोव्हाइड करत असेल। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर जे कास्ट्रोइक हायलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो, मग आणि आपला प्रोजेक्ट मध्ये याचं प्रोजेक्ट मध्ये यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर जे बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो, ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिले मित्रांनो। मग आणि आपला सर्वात अगोदर याचं फर्स्ट लेअर प्लस सेकंड वरती क्लिक करून मेड्याच्या ऑप्शन मध्ये जे का तुमचे फोटोज आहेत मित्रांनो, अशा प्रकारचे कपल्सचे किंवा तुमचे फोटो आहेत मित्रांनो, या फोटोला ऍड करून घ्यायचा। ऍड केल्यानंतर वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मग आणि आपलं जे का लास्ट बीट पर्यंत ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने फोटो वगैरे सेट झाले दिसून झाला। आणखीन आपला जे का बीटला जायचं प्लस सेकंड वरती क्लिक करून मेड्याच्या ऑप्शन मध्ये जे तुमची फोटो त्या फोटोला ऍड करायचं। वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। आणखी आपला जे का सेकंड बीटला जायचं जे फोटोचा पुढचा पार्ट आहे मित्रांनो त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर आणखी आपला जे का प्लस सेकंड वरती क्लिक करून मेड्याच्या ऑप्शन मध्ये जे फोटो मित्र ह्या फोटोला ऍड करायचं। वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। जे का सेकंड बीट आहे मित्रांनो त्या बीट पर्यंत फोटो शिवायचं, पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचा। आणखी आपला जे पुढचे फोटो आहेत म्हणजे जितके काय बीट्स आहेत त्या सर्व बीट्स मध्ये फोटो वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर जे फोटोज वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मी पण लवकरात लवकर। ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ऍड वगैरे करून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी प्लस फर्स्टला आहे जसं की आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून या, जसं की आपला 8.21 बीटला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं। मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो मग आणखी प्लस डाउनलोड वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला हायलाइट मोशन जे अशा प्रकारे जे पीएनजी वगैरे दिल्यानंतर या पीएनजीला ऍड करून घ्यायचं। अशा प्रकारे ऍड केलेलं पीएनजी मित्रांनो मग आणखी आपला जे लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल जे का पीएनजी वगैरे। मग आणखी आपला जे फोटोज आहेत ना या सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला असं शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर एक नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉफी वाला इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला असं बीट मार्क प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे एक नंबरचे फर्स्ट फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला असं शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे सेकंड नंबरचे फोटो मित्रांनो अशा प्रकारे जे लहान फोटो त्या फोटो वरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं। आणखी आपला असं जे बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे सेकंड फोटो मित्रांनो अशा प्रकारे जे लहान लहान सेकंड फोटो आहेत मित्रांनो अशा प्रकारे जे अशा प्रकारे 6.29 बीट पासून जे अलीकडे जे सेकंड फोटो जसं की आपला 5.25 बीटचे फोटो आहेत ना सर्व फोटो या सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे आहे जे 2 नंबरचा इफेक्ट ऍड करून घ्यायचा। ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला त्या फोटो वरती क्लिक करायचं मित्रांनो, इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला फोटो वरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे। फोटोज आहेत ना सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्रांनो। तर मित्रांनो मी अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला असं शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे लहान बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला असं बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर जे लहान लहान बीटचे आणखी आपला जे लहान लहान बीटचे फोटो आहेत सर्व फोटोमध्ये इफेक्ट्स वगैरे आहेत जे 3 नंबरचा इफेक्ट ऍड करून घ्यायचा। ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपला फर्स्टला यायचं मित्रांनो लहान फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला सेकंड फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे थर्ड फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घ्यायचे।
लहान लहान फोटोज आहेत मित्रांनो, सर्व लहान लहान फोटोज मध्ये हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। अशा प्रकारे इफेक्ट वगैरे पेस्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो लास्ट वेळेल फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी वाला इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या जे वरची लेअर आहे मित्रांनो त्या लेअर वरती क्लिक करायचं, डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून कॉपी लेअर्स करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला बेटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं का लेअर आहे मित्रांनो, लेअरला लास्ट पण जाऊन अशा प्रकारे ओढून घ्यायचं मित्रांनो। लास्ट पण ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असा एकदम असं क्वालिटी वगैरे दिसून जाईल मित्रांनो। फर्स्ट फोटो मित्रांनो अशा प्रकारे लॉंग फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट शिफ्ट करून घ्यायचं का, फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट शिफ्ट करून घ्यायचं का। सर्व लॉंग फोटो आहेत मित्रांनो, हे सर्व लॉंग फोटोज मध्ये पुढे जसं की आपल्या 3 फोटो जे पुढचे 3 फोटो सोडून बाकी सर्व फोटोज मध्ये हाईक इफेक्ट पेस्ट वगैरे करून घ्यायचं। जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट शिफ्ट करून घ्यायचं आणि आपला जे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट शिफ्ट करून घ्यायचं। अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे सर्व फोटोज मध्ये लावून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून फर्स्ट लायचं मित्रांनो। आपल्या जे काही फोटो आहेत मित्रांनो लहान लहान फोटो होते मित्रांनो, या फोटोवरती जसं की आपला हे लहान लहान फोटोवरती यायचं मित्रांनो। जसं की आपल्या ते फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो। जसं स्क्रॉल करता मित्रांनो लास्ट म्हणजे का लास्ट मग स्क्रॉल करायचं का 3 फोटो होते मित्रांनो, 3 फोटो हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं। आणखी आपला जे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून मग आपला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे का लास्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। असं प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला व्हिडिओ एकदम छान अशा पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो। मग आणखी आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ मी तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.